मॉर्निंग, शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वजण कसे आहात? मी मस्त आहे आणि आशा करते की तुम्हीही सर्वजण तुमच्या घरी खूप छान, मस्त आणि आनंदी असाल. तर चला, आजचा वार आहे बुधवार. सकाळचा टायमिंग झालेला आहे 6 वाजलेले होते आणि आजच्या दिवसाला मी सुरुवात केलेली आहे सकाळी 6 वाजल्यापासून. तर आज होती आषाढी एकादशी. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्याही खूप साऱ्या शुभेच्छा. तर म्हटलं, मुलांना तर आज शाळेला सुट्टी आहे आणि आषाढी एकादशी आहे, तर आपण पण आपलं घर बऱ्यापैकी लवकर उठून व्यवस्थित आवरावं, पूजा वगैरे सर्व काही आवरून घ्यावं. तसं तर शाळेला सुट्टी होती, पण मुलांची ट्यूशन होती. माऊला पण आणि राजवीरला पण, दोघांनाही ट्यूशनला काही सुट्टी वगैरे नव्हती. त्यामुळे कामाची सुरुवात मी लवकरच केलेली आहे. तर सर्वात अगोदर मी घरामध्ये झाडून वगैरे काढलं. त्यानंतर फरशी वगैरे सर्व पुसून घेतली आणि त्यानंतर मी आंघोळ वगैरे करून आलेले आहे इथे किचनमध्ये. तर रात्री जेव्हा मी भांडी वगैरे घासली होती तेव्हाच पूर्ण किचन काउंटर वगैरे पूर्ण क्लीन केलं होतं. जसं की गॅस शेगडी वगैरे सर्व रात्रीच मी त्याच्या शेगड्यात स्वच्छ घासून पुसून ठेवल्या होत्या. तर मग सकाळी उठल्यानंतर जास्त काही काम आपल्याला शिल्लक राहत नाही. असं पण जर एखादा सणसुद्धा असेल, उपवास वगैरे असेल दुसऱ्या दिवशीचा, तर आदल्या दिवशी मी पूर्ण किचन काउंटर शक्यतो पूर्ण डीप क्लिनिंग करून ठेवते. गॅस शेगडी वगैरे सर्व स्वच्छ करून ठेवते. म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी आपण जेव्हा उठू ना, तेव्हा पूर्ण किचन आपल्याला छान क्लीन मिळतं आणि नवीन उत्साहाने जोमाने आपण कामाला सुरू पण करतो. जरा रात्रीची भांडे तसेच असतील, किचन पुसलेलं नसेल, शेगडी पुसलेली नसेल, तर सकाळी उठून हे सर्व करत बसायला अजून वेळ जातो. तर चला, आता मी गॅस वगैरे पुन्हा एकदा थोडासा कपड्याने पुसून घेतला. त्यानंतर भांडी वगैरे लावली सर्व आणि गॅस शेगडीची मी हळदी कुंकू वगैरे वाहून ना पूजा करून घेतलेली आहे. आता उपवास होता, मुलांना तर होती ट्यूशन. राजवीरला 8 वाजता ट्यूशन होती. तर म्हटलं उपवाशीच जाईल तो आणि त्याचा पण उपवास असणार आहे. तर म्हटलं त्याच्यासाठी काहीतरी पटकन बनवावं. तर उपवास म्हटलं का मग उपवासाचेच पदार्थ बनतात. तर इथे मी बनवणार आहे साबुदाणा वडा. त्यासाठी मी बरेचसे बटाटे जे आहेत ना, स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकलेले आहेत उकडण्यासाठी. आणि हा जो टायमिंग होता फरशी वगैरे पुसून झाडून वगैरे सर्व आंघोळ वगैरे करूपर्यंत मला 7 वाजले होते. 6ला मी सुरुवात केली होती. तर मग 7 वाजता मी कुकर लावून दिला बटाटे उकडण्यासाठी. सोबतच इकडे आलेले आहे. म्हटलं जोपर्यंत आपला बटाटा उकडत आहे तोपर्यंत आपण तुळशीची पूजा वगैरे करून घेऊ आणि दरवाजाच्या बाहेर हळदीचं लेपन, सोबतच रांगोळी वगैरे जे काही आहे ते पण काढून घेऊया. म्हणजे तोपर्यंत आपले बटाटे पण उकडतील, थोडेसे थंडही होतील. त्याला 8ला ट्यूशनला जायचं आहे. तोपर्यंत मला साबुदाणा वडा त्याच्यापुरता का होईना पण तयार करून ठेवायचा आहे. तुळशीची पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर मग उंबरा वगैरे पुसला आणि लगेच मी हळदीचं लेपन पण करून घेतले. हळदीचं लेपन करताना हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र, गंगाजल, थोडंसं पाणी वगैरे मिक्स करायचं आणि त्याने आपल्याला हे लेपन वगैरे करून घ्यायचं आहे. सणासुदीला मंगळवारी, शनिवारी, पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हळदीचं लेपन उंबऱ्यावरती करू शकतात. हळद ही श्री विष्णूंना प्रिय असते आणि जिथे विष्णू तिथं लक्ष्मीचाही वास असतो. त्यामुळे शक्यतो हळदीचं लेपन केलं जातं. सोबतच एक पॉझिटिव्ह एनर्जी पण येते. एखादी निगेटिव्ह शक्ती असेल तर ती अशा पद्धतीमुळे ना घराच्या आतमध्ये एंट्री करत नाही. तर चला, त्यानंतर मी इथे छोटीशी रांगोळी काढलेली आहे. आज रांगोळी मी काढलेली होती तुळशीची, कारण आषाढी एकादशी होती. मग तुळशीला खूप मान असतो. तर मग तुळशीची रांगोळी काढली. सोबतच श्री विठ्ठलांचा जो गंध असतो ना, तो गंध या तुळशीच्या मधोमध मी रांगोळीद्वारे काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर चला, आजची रांगोळी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. रांगोळी वगैरे काढून झाली आणि त्यानंतर इथे मी मिशोवरून घेतली होती कापूरदानी. यामध्ये कापूर वगैरे टाकला आणि सुरू केलेली आहे. जसं जसे हे गरम होतं ना, यामध्ये कापूर थोडासा विरघळायला सुरुवात होते आणि पूर्ण घरभर कापुराचा जो सुवास आहे ना तो पसरतो. खूप छान आहे. जर तुम्हाला घ्यायचे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्याची लिंक देईल. आणि जेव्हा आपण हे सुरू करतो, यामध्ये छोटीशी एक लाईट आहे रेड कलरची, ती सुरू होते. सोबतच आता कापूरदाण्या तर खूप साऱ्या वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये, खूप वेगवेगळ्या आकारामध्ये अवेलेबल आहे. मला ही आवडली तर मी ही घेतलेली आहे. यामध्ये लाईट वगैरे पण खूप छान लागतो. अंधारामध्ये जर ही चालू केली ना, दिसायला पण सुंदर दिसते.
इथे तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने यामध्ये मी कापूर टाकला होता आणि जसं जसा तो गरम होतो ना, बटन ऑन केल्यानंतर तसा कापूस विरघळायला सुरुवातही होते. तर अंधारामध्ये ही अशा पद्धतीने दिसते, बंद केल्यानंतर अशा पद्धतीने दिसते. तर तुम्ही पाहू शकतात किती सुंदर दिसत आहे. त्यामुळे ना आपल्या घरामध्ये सुंदर कापराचा जो वास आहे ना तो पण पसरतो आणि वातावरण पण शुद्ध होतं. तर चला, त्यानंतर मी इथे आलेली आहे आता पुन्हा किचनकडे, कारण 7:30 वाजले होते. राजवीर उठलेला होता, त्याची आंघोळ वगैरे आवरलं होतं. तर म्हटलं त्याच्यापुरतं का होईना पटकन साबुदाणा वडा बनवून देऊया. त्यामुळे मी साबुदाणा वड्याची रेसिपी आत्ता नाही तुमच्यासोबत शेअर केली, पण पुढे थोडीशी डिटेलमध्ये शेअर केलेली आहे. आता थोडीशी घाई गडबड होती म्हणून पटकन बटाटा स्मॅश करून त्याच्यापुरतेच 2-3 वडे मी फ्राय केले होते आणि सोबतच थोडंसं गूळ टाकलेलं दूध असं त्याला दिलं. त्याचा आवरलं आणि तो गेला होता. त्यानंतर इथे पाहू शकतात बाहेर खूप जोराचा पाऊस सुरुवात झालेला सकाळी. त्यानंतर पाऊस सुरुवात झालेली होती, तर म्हटलं चला आता एक गरमागरम चहा बनवूया. असं तर अजून माझी देवपूजा बाकी आहे. देवपूजा करायला मला बऱ्यापैकी वेळ लागणार आहे आज. तर म्हटलं खूप सकाळी लवकर उठलेली होते ना आणि कामच करत राहतो आपण. त्यानंतर ना थोडीशी भूक लागल्यासारखी होते. तर म्हणून मग मी माझ्यासाठी इथे एक कपभर चहा वगैरे बनवून घेतला आणि त्यानंतर आलेले आहे देवपूजा करण्यासाठी. तुळशीची जी पूजा आहे ना ती शक्यतो मी काहीही न खाता पिता करून घेते. कधी कधी असं होतं की मग देवपूजा होण्याच्या अगोदर माझा चहा वगैरे पिला जातो, पण तुळशीची पूजा शक्यतो मी काही खाण्यापिण्याच्या अगोदरच करून घेते. त्यानंतर इथे आज आषाढी होती, सोबतच स्वामींचंही मी नित्यसेवा वगैरे करत आहे. स्वामींचा अभिषेक तर मी रोजच करते, पण आषाढी असल्यामुळे आज विठ्ठल रुक्मिणीचाही अभिषेक करणार आहे. तर त्यासाठी थोडंसं पंचामृत वगैरे बनवून घेतलं होतं. त्याने अगोदर पाणी, त्यानंतर पंचामृत असं करून ना स्वामींची मूर्ती आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती दोन्हींनाही मी एकत्रच इथे अभिषेक वगैरे करून घेतलेला आहे. तर हे सर्व करण्याच्या अगोदर मी मंदिराची डीप क्लिनिंग केली होती. त्यानंतर सर्व मूर्त्या स्वच्छ धुवून काढल्या, पुसून काढल्या. त्यानंतर पुन्हा मंदिरामध्ये स्थापन केल्या आणि त्यानंतर हळदी कुंकू वगैरे लावलं. खूप छान फुलं आणलेली होती, तर ती वाहून घेतलेली आहे. स्वामींसाठी आणलेला होता चाफा, तर तो मी तुम्हाला इथे दाखवत होते. तर आता सर्व जेवढी काही फुलं वगैरे आहेत ती छान असे मी मंदिरामध्ये वाहून वगैरे घेतलेले आहेत. त्यानंतर दिवा लावला. प्रसादासाठी आज मी ठेवलेलं होतं, फळं ठेवली होती बऱ्यापैकी, ज्यामध्ये होतं डाळिंब, केळी, एक किवी ठेवलेली आहे, मोसंबी ठेवलेली आहे आणि सोबतच थोडंसं दूध मी रोजच ठेवते आणि त्यानंतर थोडेसे ड्रायफ्रूट्स वगैरे. तर असा प्रसाद म्हणजे असा नैवेद्य आज मी सर्व देवांना दाखवलेला आहे. आणि त्याचबरोबर इथे मी धूप वगैरे पण करून घेतली. देवपूजा माझी झालेली आहे करून. तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. तर इथे माझे देवपूजा वगैरे सर्व काही आवरलेलं आहे आणि आता टायमिंग झालेला होता 9 वाजले होते. माऊला पाठवायचं होतं ट्यूशनला. तिला 9 ते 11 ट्यूशन होती, पण तिच्या पप्पाने काय तिला नाही जाऊ दिलं. बोलले आजच्या दिवस राहू दे. असं पण मंदिरामध्ये जायचं होतं, तर तिला साडी वगैरे नेसवायची होती. राजवीर काय 8 ते 10 होतं, तर तो 10:30पर्यंत घरी आला असता. माऊचा थोडा वेळ लागणार होता, म्हणजे ती 9 वाजता गेली असती तर 11ला ट्यूशन सुटली असते. तिला घरी येऊपर्यंत 11:15 झाले असते. ट्यूशनला नाही गेली ती आज, सुट्टी घेतली माऊनी माझ्या. साबुदाणा वडा खाते ती. माऊ आज ट्यूशनला नाही गेली. माझी देवपूजा वगैरे सर्व आवरल्यानंतर मी तिची आंघोळ वगैरे सर्व तयारी करून दिली, पण तिच्या पप्पाने मग तिला नाही जाऊ दिलं. तर म्हटले राजवीर आला का आपण 10:30 वाजता सर्वजण मिळून मंदिरामध्ये जाऊया. तर मग तिला साडी वगैरे पण घालायची होती, तर मग तिला नाही पाठवलं. तर सकाळी मी जे साबुदाणा वडा बनवला होता राजवीरला खाण्यासाठी, त्यातलेच 2 उरलेले होते, तर मग तिला ते दिले. कारण तिला पण भूक लागली होती. रोज ती 9ला ट्यूशनला जाते, तर 8:45च्या आसपास नाश्ता वगैरे करते.
तर आता बाकीच्या आमच्यासाठी मी इथे वडे बनवत आहे. जसे की आता तो ट्युशनमधून घरी आला तर मग त्याला पण थोडीशी भूक लागलेली राहील. मुलांनाही उपवास असणार आहे. आपलं काय आपल्याला सवय असते, त्यामुळे आपण दम धरू शकतो भूक लागली तरी. पण मुलांचं तसं नसतं, त्यांना भूक लागली की जेवण लागतंच. तर म्हणून म्हटलं थोडेसे जास्त बनवते. तर इथे मग मी थोडासा साबुदाणा बटाटा उकडलेला होता तो स्मॅश केला. थोडीशी हिरवी मिरची आणि चिली फ्लेक्स टाकलेले आहेत. तुम्ही लाल मिर्च पावडर पण ॲड करू शकतात, पण मी नाही ॲड केली, कारण जी घरगुती मी बनवलेली असते ना लाल मिर्च पावडर, मी तीच शक्यतो ॲड करते. विकतची नाही ॲड करत, कारण आपल्याला माहिती नसतं ती कशी आहे कशी नाही. आणि उपवासासाठी मग शक्यतो मग मी जे चिली फ्लेक्स आहे ते मी घरीच तयार केले होते म्हणून ॲड केले. सोबतच थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आणि बरेच लोक आता जिरं कोथिंबीर वगैरे खात असतील तर तुम्ही टाकू शकतात. आमच्यामध्ये ह्यापैकी काही नाही चालत, तर मग मी काही नाही टाकलेलं. बस सर्व गोष्टी मी हाताने व्यवस्थित मिक्स केल्या. थोडासा भाजलेला शेंगदाण्याचा कूटही ॲड केला होता आणि बॅटर बनवून घेतलं. जाडसर चपटे असे वडे मी इथं बनवलेले आहेत. पण दरवेळेस मी जे साबुदाणा वडे बनवते त्या वड्यांच्या तुलनात आजचे जे वडे आहेत ना ते एवढे काही खास नव्हते बनले. आता सर्व गोष्टी मी दरवेळेस टाकते तशाच सर्व ॲड केलेल्या आहेत, तरी पण वडे म्हणावं तसे काही बनले नाही. ठीकठाक बनले, पण परफेक्ट म्हणावं ना तसा नव्हता बनलेला. तर चला, इथे मी वडे वगैरे तळून घेतले. सोबतच थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या. थोड्याशा तिखट असतात, तर मग त्यातल्या बिया वगैरे काढायच्या, स्वच्छ धुवायच्या आणि त्यानंतर फ्राय करायच्या. तर मी जे बटाटे वडा तळलेला आहे ना ते अगोदर अशा पद्धतीने चाळणीमध्ये काढला. त्यातलं एक्स्ट्रा जे तेल आहे ते पूर्ण गाळून घेतलं आणि बाकीचे पण असेच फ्राय करून घेतले. सोबतच हिरव्या मिरच्या पण फ्राय करून घेतल्या आणि तयार झालेला आहे आपला साबुदाणा बटाटा वडा. थोडीशी हिरवी मिरची, दही घेतलेला आहे, त्यामध्ये मी थोडेसे चिली फ्लेक्स टाकलेत. तर चला, मग आमचा पण थोडासा नाश्ता वगैरे झाला आणि सर्व तयारी करून आम्ही निघालेलो आहोत मंदिरामध्ये. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. आज आहे आषाढी एकादशी. तर तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप भरभरून शुभेच्छा. तर आता घरातलं बऱ्यापैकी काम आवरलेलं आहे, पूजा वगैरे पण झाली, नाश्ता पण झाला आहे, साबुदाणा वडा खाल्ला सर्वांनी आणि ही आहे आजची देवपूजा. मगाशी पाहिली असेल तुम्ही. आता आम्ही निघालेलो आहोत मंदिरामध्ये जाण्यासाठी. इथं सर्वजण तयार झालेले आहेत आणि ही आहे आमची मांजर माऊ. मांजर माऊने आज सुंदर कपडे घातले, साडी घातली ना मांजर माऊने. हां, सुंदर दिसते मांजर माऊ माझी. हां, बॅक कॅमेऱ्याने दाखवते. ही आमची मांजर माऊ. चला ना, आता अजून किती तयारी करते. चला चला चल बेटी. माऊ सुंदर दिसते ना. माऊला बळच साडी नेसवली. माऊ अजिबात साडी नेसत नव्हती, हो की नाही. माऊचा सर्व काम तिच्या मूडवर आहे. चला 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 चला, वा वा वा, चला 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 चला, हळूहळू ये, चला हळूच हळूच. बुबू आहे बुबू. नको हात लावून चल. पडले तिचे पेन. आपण ही इकडली तुळस घेऊन आपल्या घरी लावायची.
तर आम्ही पोहोचलेलो आहोत मंदिरामध्ये. थोडीफार गर्दी होती पण खूप छान आमचं दर्शन झालं. माझ्याबरोबर तुम्हीही इथं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. शुभ दुपार. श्री स्वामी समर्थ.